श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वासुदेव युवक मित्रमंडळाचे विविध उपक्रम। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त परभणी शहरातील वासुदेव युवक मित्रमंडळ हे मागील 14 वर्षांपासून विविध उपक्रमांचं आयोजन करत आहे। याच अनुषंगाने आज शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालयात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व वासुदेव समाजभूषण पुरस्कार असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी वासुदेव युवक मित्रमंडळाचे अध्यक्ष कोंडिबा ढवळे, उपाध्यक्ष विश्वनाथ सुक्ते, सुरेश वाडेकर, तानाजी चव्हाण, नितीन वास्टर, कैलास सुक्ते, माधव चव्हाण, नागेश सुक्ते, चंद्रकांत चव्हाण, संतोष भांडे, श्रीराम सुक्ते, शंकर वास्टर, त्र्यंबक भांडे, परमेश्वर चव्हाण, राजू जाधव, डॉक्टर धर्मराज चव्हाण, बालाजी डोईजड, दिगंबर वास्टर, राजाराम मुतरणकर, बबन वाकोडे, गणेश घोटकर, गंगाधर वास्टर, सुखदेव चव्हाण आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। यावेळी वासुदेव समाजातील महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वासुदेव युवक मित्रमंडळ परभणी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं श्रीकृष्ण जन्माष्टमी फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। यावर्षी प्रामुख्यानं आम्ही या सगळ्या कार्यक्रमाची दिशा पूर्णपणे बदललेली आहे, कारण की यावेळेस पहिल्यांदा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्यानंतर आमच्या वासुदेव समाजामध्ये जो माणूस चांगला काम करतो, जो व्यक्ती चांगला काम करतो त्याला वासुदेव भूषण पुरस्कार देण्याचा प्रकार आणि त्याचबरोबर रक्तदान शिबिर या प्रकारचे उपक्रम आम्ही इथे राबवलेत। परंतु याच वर्षी नाविन्याचा एक उपक्रम म्हणजे आम्ही एक शेक हँड, मदतीचा एक शेक हँड, मदतीचा एक हात म्हणून ज्या महिला ज्या कोणावरही दुःखाचा अरिष्ट पोचवू नये, ज्या महिलांवर दुःखाचा अरिष्ट कसं त्यांना एक मदतीचा हात म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या आमच्या समाजातील महिला असतील त्यांना एक उपजीविकेचं साधन म्हणून वासुदेव एक मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही शिलाई मशीनसुद्धा आम्ही देणार आहोत। दरवर्षी आम्ही गायनाचा वगैरे कार्यक्रम साजरा करत होतो, पण यावर्षी आम्ही दुसरे उपक्रम आयोजित केले, त्यामुळे आम्ही हा गायनाचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही आयोजित केलेला नाही, कारण का समाज दृष्टीने जे काही उपयोगी आहे अशा प्रकारचे आम्ही नियोजन आता डॉक्टर साहेबांना सांगितल्याप्रमाणे यापुढेही पुढच्या वर्षी आम्ही जे नियोजन केलेलं आहे, ज्यांच्यावर काही दुःखाचा डोंगर कोसळला असेल अशा लोकांना या समाजामार्फत काय मदत करता येईल हे सुद्धा आम्ही आता घोषित केलेलं आहे। अशाच नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो।